नाही पाणी आहे ना भरपूर ते बघा. काय करताय? मासे पकडताय? खातात ना एकत्र? बापरे, त्याच्या बाबतीत एकदम. हा सिंगापुरी आहे, ते आलेले चांगले. बेबी जरा इकडे बघ. देवपूजा करते आमची बेबी आणि ती सुनबाई अंगण साफ करते पाणी घेऊन. आमची मावशी ना वडे बनवते अजून, फणसाचे वडे. गरम आहेतले. पॅकिंग चालले. हां त्या पिशवीत टाक. ती काढ ना प्लास्टिकची पिशवी, पाणी नाही सुटणार. हां मग राहू दे. नाही मग ते गाडीमध्ये ठेवीन मी जरा खुल्ला करून. हां चल. आज नीता सगळी साफसफाई काढले काय? अच्छा म्हणून काय. ही आमची नीता बघा सगळं घर साफ करते. पाणी बिनी टाकून सकाळपासून तिला धुवायचं काम चाललंय. कुणाच्या बाबांची नुसती घाई असते. हा कोण नाही येणार लवकर. हा बेबी येते आमच्यावर. हा नाही काय करते? रांगोळी काढते. चाय पिते बेबी आमची. आज पूजा पण लवकर करून झाले. चला आली मी. हा नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता आम्ही निघालोय बाहेर फिरायला जातोय. कुठे जातोय काय गावाचं नाव नाही आता लक्षात नाही बघा, पटकन असं नाव येत नाही आहे लक्षामध्ये. जरा विहीर बघूया ना, चल ना जरा विहीर बघूया. पटकन बघून येते, तुम्हाला पण दाखवते पाणी बिणी किती आहे. पाण्याचं थोडंसं कौतुक वाटतं कारण आपल्याकडे बघा तिथे पाण्याचे जरा हे आहे ना, थोडेसे हाल आहेत की नाही, त्याच्यामुळे इथे पाणी आता बघितलं. नाही पाणी आहे ना भरपूर ते बघा, दिसते ना पाणी ते काही. आणि हा बघा हा विहिरीला रहाट असा आहे आणि जाळी पण मारले. खूप जुनी विहीर आहे ही, पाणी भरपूर आहे ना. तर आम्ही ना गाडी ना खालच्या साईडला लावलेली आहे. इथून थोडंसं आपल्याला खाली उतरायचं आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते. हे बघा इथे अशी घरं आहेत. नर्सरी वाटतं समोर ना, ही बघा ही छोटीशी नर्सरी. काम चालू आहे ते नर्सरीचं. कुठे आंबे भरतात. हां हे असं खाली उतरायचं आहे. खालच्या साईडला गाडी लावावी लागली कारण आता पाऊस चालू आहे ना, तर ते पर्यामध्ये कसं पाणी भरतं. नाहीतर अगोदर गाडी ना वर यायची, पण इथून आता आपल्याला खाली उतरायचं आहे. घसरण्याची वाट आहे. नाही नाही मला बोलला थांबला म्हणून, थांबतो असं बोलला. आता बघूया. सगळं चेंज झालं आता. आम्ही लहान असताना थोडंसं वेगळं होतं, आता थोडंसं सगळंच बदली झाले आता. ही बघा गाडी इथे ना लावलेली आहे. त्या साईडला ना पर्या तिकडे आहे ना, मागच्या साईडला पर्या का इकडे कुठलं ह्या साईडला गेला असेल त्याला पण फोन करते मी. हां हे बघा इथे ना पर्याय आहे. इकडनं गाडी जायची अगोदर, पण तिकडे सगळं ना पाणी आता तुंबतं. ह्या साईडला आहे पुढे, मग तुम्हाला दाखवते. तिकडनं कसं बरं पडतं, म्हणजे आपल्याला सामान विमान काय आणायचं असेल ना तर पटकन आपण गाडीमध्ये कसं भरू शकतो. पण आता पाऊस झाला आहे त्याच्यामुळे सगळं इकडे चिखल झालेलं आहे, म्हणून इथे खाली गाडी उभी करायला लागले. आणि इकडे ही बघा मुलं मासे पकडतात. हे काय करता रे, काय करताय? मासे पकडताय? मासे आहे, पाणी आहे तिथे भरपूर. गाडी जाईल, गाडी रुतेल ना पण खाली जातात. हां
किती मासे पकडले दाखव. मिळतात काय मासे मिळतात का बघूया नंतरला. ती बघा गाडी आपली एवढ्या लांब तिथे लावलेली आहे, नाहीतर गाडी डायरेक्ट घरापर्यंत गेली असती. नाव सांगा तुमचे, नाव सांगा. तुम्ही यूट्यूबला दिसणार चॅनलला. आणि तुझं मोठ्याने मोठ्याने. आणि ते मुलं लाजतायत मुलं. पकडू द्या ना मासे. ती बघ मोठी गाडी आली. हा कोणाचा हा मग 1 मिनिट. काय नाव आहे चॅनलचं तुमच्या? हा शोभा शिगवन मम्मीच आहे. अच्छा हा हा अच्छा ठीक आहे. हा चला बसूया ना गाडीत. बघितलंय मासे पकडवते पोरं. चला तू ते लोकेशन टाकलंय काय? फोन घेतलं ना माझ्या मोबाईल मध्ये टाक जरा लोकेशन. हा चला आता आपला प्रवास चालू झालाय. कुठे जातोय ते पण तुम्हाला सांगते. रस्ता जरा खराब आहे ना. 1 मिनिट. आवाज बघा किती बापरे. सगळीकडे चारी बाजूनी नुसता आवाज. आपल्याला शांततेमध्ये राहायची सवय झाली ना, त्याच्यामुळे हा आवाज आहे ना असा खूप असा भारी वाटतो मला. तर सडवे गाव आहे ना तिथे आपल्याला जायचंय. दापोलीचं जे एसटी स्टँड आहे ना त्याच्या मागून काहीतरी रस्ता आहे, शॉर्टकटने आम्ही जाणार आहोत म्हणून आम्ही निघालोय. तर आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती पडलं आणि त्यांच्या घरी मग आम्ही त्यांना भेटायला आता चाललेलो. तसं तर थोडंफार तुमच्याशी पण शेअर करते मी. समोर आता भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे. गाडी पहिला हे बघा अशा सगळ्या गाड्यांना मध्ये अडकल्या का जायला अडचण होते मग. हा बघा दापोलीचा स्टँड. म्हणजे दापोली एसटी स्टँड. हा हा बघा इथे तो काय भवानी स्वीट्स आहे ना. हा भरपूर सगळं हिरवगार झाले ना पावसामुळे. झाडी कशी वाढले. पण थोडस वेगळं आहे ना आपल्या इकडच्या पेक्षा. इकडचं वातावरण पाणी वाहतंय हे बघा. पाणी पावसाचं वाहतंय. पर्याचं इकडल्या भाषेत परे, आपल्या भाषेत वेगळी. आपल्याकडे काय वाल बोलतात. दोन्ही बाजूने अशी मस्त अशी झाडी हिरवीगार. त्यातनं प्रवास करत करत आपण चाललोय. आता पोहोचू मला वाटतं 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहोचू आपण. मस्त वाटतं ना. वळणाचा रस्ता आहे. राम सडक योजना इकडे पण कीर्तिक वनराई म्हणजे नर्सरी असेल ती. शेवळ्याची भाजी बघा जमा केले त्यांनी. म्हणजे इकडनं पाणी सगळं जातं. हे तुम्हाला पियाचं पाणी येतं ना. हा ते इकडनं आहे नदी. मस्त बघा नदी आहे इथे जाताना वाटेमध्ये. छान वाटतंय बघायला. तर आम्ही आता आलो एके ठिकाणी. सडवे रोड. आपल्याला इथेच कुठेतरी जायचं आहे. थोडंसं रस्ता आम्ही विसरलोय पण आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे तो. मस्त वाटतं ना. आजूबाजूला सगळं असं जंगल आणि हा कच्चा रस्ता. तिथे मला कोणतरी दिसतंय. मी त्यांना विचारते ॲड्रेस. इथेच कुठेतरी जवळपास आपल्याला जायचं. तर आजच्या प्रवासादरम्यान इतका सुंदर निसर्ग आणि इतकी सुंदर गावं आम्ही पाहिलेली आहेत. म्हणजे एका वेळेस मला म्हणजे अभिमान वाटू लागला की आपण कुठे राहतोय. तर कोकणात आपण राहतोय आणि कोकणामध्ये इतकी सुंदर गावं. आतल्या ठिकाणी सुद्धा इतकी सुंदर गावं आहेत आणि इतकी लोकवस्ती आहे त्या गावांमध्ये. हे पाहून की नाही मला असं खूप नवल वाटलं या गोष्टीचं. तर फायनली आम्ही त्या ताईंच्या घरी बघा पोहोचलेलो आहोत. ह्या त्यांच्या 2 मांजरी ज्या खूप अशा सुंदर आणि खूप अशा हुशार होत्या. खातात ना एकत्र. बापरे त्याच्या बाबतीत एकदम समंजसपणा. आमचे 2 जण शोधतायत. तो कालपासून शेरू आमचा खूप शोधतोय मला.
कुणाल बोलतो आई तुला शोधतायत. हो ना. हा थोडं वाघ्या काय राहतो ना कुणाल बरोबर, पण शेरू बोलतो शोधतोय तुला. आता मुंबईला जाईल ना ताई मी हा. सुपाऱ्याला, तेव्हा ह्याला टाकून जाणार. अच्छा मग राहतात ना ते. राहतात पण मग काय ते पाली सरडे खाऊन जातात. हा. आल्यानंतर आता देवाने त्यांना 2 तर आजचा दिवस माझा खूपच वेगळा होता आणि आजच्या दिवसामध्ये म्हणजे सकाळ झाली तिथपासून ते रात्र होईपर्यंत लाख मोलाची माणसं मला आजच्या दिवसामध्ये भेटलेली आहेत. त्याच्यामुळे आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी खूप असा विशेष आहे. आता हे जे भाऊ आहेत, ह्या ज्या ताई आहेत, ह्यांची भेट ही पण अचानकपणे, असं काही ठरवून नव्हतं किंवा प्लॅनिंग असं काही केलेलं नव्हतं की आपल्याला भेटायचं असं. म्हणजे थोडीशी आमची अशी ओळख होती, फोनवरती वगैरे आम्ही बोलायचो आणि कधी भेट होईल अशी म्हणजे ध्यानीमनी पण आमच्या नव्हतं आणि अचानक हा योग की नाही जुळून आलेला आहे. त्यांना माहिती पडलं की आम्ही दापोलीला आहोत आणि त्यांनी मग खूप असा आग्रह केला की नाही तुम्ही याच म्हणून. आणि त्याच्यामुळे 1-2 कामं आमची होती दापोलीमध्ये, ते आम्ही आटपली आणि मग यांच्या घरी बघा आलेलो आहोत. आणि इतका अभिमान वाटला यांना मला भेटून, त्यांचं घर, त्यांची बाग. आणि बाग म्हटलं का कष्ट आले. चला आपण त्या ताईंची ना थोडीशी बाग बघतोय. अय्या बघा अननस किती धरले. प्रयत्न करा ते काढल्यावरती काढून परत आपण दुसरीकडे लावायला. मी म्हणाले होते 2-3 धरतात. ह्याला येणार पण ते आता काढलं ना की मग ते लावायचं. हे पुन्हा नाही ते बरोबर आहे, पण ह्याला फुटणार दुसरी. कारण मला एक सर्च केला ना, ते एकाच याला 5-6 धरले होते. हे सगळं वरती पण तुमचंच आहे हे सगळं. माझ्यामध्ये हे बघा, अच्छा हा पूर्ण झाडं मस्त मोठी झालेत. झाड लागले होते आंबे. मेहनत पण आहे ना तेवढी. मेहनत कोण सगळं तुम्हीच करता ना. मग म्हणजे मीच करते म्हणजे मला आवडतं आनंदाने. अच्छा हा. सावली भेटली ना. एक कुठल्या नारळ आहे? हा सिंगापुरी आहे. ते आलेले चांगले धरतात पण माकडांचा खूप त्रास आहे. वाढलं नाही. हे बघा अननस छान धरले तर मस्त. हे बघा हा किती छान. पण एका वेळेला एकच असतात का? हा एका वेळेला एकच येतो. अच्छा हा. एवढी छान धरतात ना. हा आणि तिकडे डबल ते वाटतं ते नाही, ते आता ते झाल्यानंतर मग त्याच्यातून निघणार. अच्छा हा हा मस्त झालंय छान. हात हे आपण काढलं ना फळ हा की मग हा तुरा आपण लावायचा. अच्छा हा जमिनीत हा हा. लावत जायचं. तरी किती वर्ष जातात? 2-2.5 जातात ना. आणि खत पाणी काय करता मग? खत पाणी मग आपलं ते कधी कधी शेण बिन वगैरे सगळं. आणि हे जे आपलं ताक पाणी कधीतरी आपलं उरलेलं ताकाचं हा 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 हा. आणि गुळ वगैरे थोडासा मिक्स करून कांद्याचं ते पाळायचं पाणी. अच्छा हा हा. सगळं असंच सगळं. हे कुठलं? हे पपनीचं झाड? हे आता नक्की हे पपनीचं झाड. अच्छा हा हा. नाही हे नक्की लिंबू आहे की मोसंबी आहे तेच कळत नाही. की संत्र कागदी लिंबू असेल तोंडात साखर तुमच्या. मला तेच हवं होतं ऍक्च्युली. कागदी लिंबू अजून धरलेलं नाही धरलंय. कागदी लिंबू आहे. ह्याला कसं आहे, हे आहे ना कुठून विकत घेतलं की काय केलं नाही बीचा झाला. लिंबू आहे. वेळ जातो त्याला. ह्याला वेळ जातो. खूप वेळ जाणार. ह्याला काय करा माहित आहे, एक दिवशी कुठेतरी कुठी असते ना काठी फळ धरलेली असते, कलम धरलेली त्याची काठी छाटा आणि एखादी काठी लावा आणि ती काठी फळ धरलेली लावली ना, लिंबाची ती काठी बांधायची आणि लिंबू बांधला ना अशी फळ मांजरी बघ कशा खेळतायत. गाड्या जिकडे तिकडे आवाज गाड्यांचा. आले कुणालच्या बाबा आले. ते कुणालच्या आजीला ना वडापाव खायचा आहे, त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये आम्ही आलो होतो ना, म्हणजे घरी जातोय ते घेऊन आले. आता खूप दिवस झाले तिने वडापाव नाही खाल्लेले, त्याच्यामुळे आता घेतलेच असं. आणि आता अजून 1-2 वस्तू घ्यायच्यात. औषध घेतलं? औषध आणलं? काकीचं औषध पण घ्यायचंय. म्हणजे मार्केटमध्ये आलो होतो ना, म्हटलं घेऊन जाऊया. आणि थांब जरा 1 मिनिट, आवाज करू नको. तर ताईंकडनं आम्ही आताच इथपर्यंत पोहोचलो, थोडासा प्रवास करून. आणि आता 2-4 वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही थांबलो होतो बाजारामध्ये. तर निघालो घरी गेल्यानंतर थोडासा आराम करणार आहे आणि मग बाकीचं संध्याकाळचं आपलं जे काही थोडंफार काम असेल तर. चला जाऊया ना. चला.
तर दापोलीचं जे कृषी विद्यापीठ आहे ना, तिथे पण आम्हाला जायचं होतं. पण काय झालं की वेळ थोडासा आमच्याकडे कमी होता. थोडासा नाही म्हणणार मी, खूप असा कमी वेळ होता. त्याच्यामुळे तिकडे जाणं काही शक्य झालं नाही. आणि मग सरळ आम्ही की नाही घरी निघून आलो. घरी आल्यानंतर आता इथे संध्याकाळचा बघा चहा पाणी वगैरे सगळं चाललं होतं. आणि तितक्यात आपल्या एक ताई आहेत, त्यांचा फोन आला आणि ते सुद्धा आपल्याला की नाही भेटायला येणार होते. आता कोण आहेत ते तुम्हाला क्लिपमध्ये मी म्हणजे दाखवतेच. तर ही बघा, ही आहे देशपांडे फॅमिली आणि हे जे भाऊ आहेत ना आणि ह्या ताई जे पिवळा बघा टॉप घातले ना, ते ताई आहेत आणि ते भाऊ आहेत जे आपल्याला भेटायला आले होते. आणि ही त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांचे मुलगा मुलगी आणि त्यांचे जावई. म्हणजे इतकं मला बरं वाटलं आणि इतका मला आनंद झाला की इतकी छान माणसं आज मला भेटलेली आहेत. तर पाहुणे बघा आले होते ना, आत्ताच गेले ते. आणि आता आम्ही रात्रीच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे. आज दुपारचं जेवण आहे, त्यामुळे फारसं असं काही करायचं नाही आहे. आणि इथे आता मी हे नूडल्स बनवते. बघू दे. हे बघा, त्या पिठामध्ये तिने अंडी टाकलं नाहीत. ते तर ताईंनी दिलेले कुणालसाठी, पण ते फुटणार नाही जाईपर्यंत. काय ग काय म्हणजे पिठात टाकलं पुणे नाही, पण ते ठेवल्यावरती फुटतील मला वाटतं. डब्यात भरली तर प्लास्टिकच्या, नाही तर प्लास्टिकचा डबा असेल त्यात टाक. मग कसं नाही, मग अंडी फुटतील ती. बघ कशात तरी भर. आणि दुसरं काय भरलंय, हे कुलीत आहेत ना, आणि ह्यात पण काय काय आहे. काय आहे ते, हां हां हां. तर मगाशी तुम्हाला बघा क्लिपमध्ये दाखवलं की वडापाव घेतले होते. तर तिला की नाही खाण्याची इच्छा, म्हणजे आईला माझ्या, म्हणजे तिला डायबिटीज वगैरे आहे, त्याच्यामुळे जास्त असं काही खात नाही ती. पण काहीतरी महिन्यातनं 2 महिन्यांनी एकदा असं तिला खाऊसं वाटतं. तर सकाळी ती मला म्हणाले की वडापाव मला खाऊसे वाटतात आणि नूडल्स मला खायचे, त्याच्यामुळे मला बनवून दे. तर वडापाव आणले होते, त्यातले तिने खाल्ला. आणि आता हे नूडल्स, म्हणजे त्यात भाजीपाला वगैरे काहीच नाही टाकायचं आहे. भाजीपाला म्हणजे काय, कोबी वगैरे बघा आपण टाकतो ना, सिमला मिरची वगैरे, हे तिला असलं काहीच टाकून नको होतं. फक्त कांदा लसूण घाल आणि थोडेसे सॉस वगैरे घालून असे तिला हे नूडल्स बघा बनवून दिलेले आहेत. म्हणजे इच्छा बघा असते ना, कधी कधी असं वाटतं की एखादा पदार्थ खावा म्हणून. तर थोड्याशा प्रमाणात तिने बनवून दिल्यानंतर खाल्लेला आहे. मग कसा वाटला आजचा दिवस, कसा गेला आपला? आनंदाचा गेला, छान गेला. खूप माणसं आम्हाला भेटली, आपली युट्यूब फॅमिलीचे मेंबर्स सगळे मिळाले आम्हाला, भेटले त्याच्यामुळे खूप असा आनंद झाला. आणि अचानक असं काही नव्हतं की भेटायचं वगैरे. आता पण ते भाऊ बघा आले होते ना, ते म्हणजे एकाएकी ते आले भेटायला, म्हणजे आम्हाला असं बरं वाटलं. असं त्यांची भेट झाली, बोलतात ना, ठरलं होतं त्यांची भेट सकाळी ठरली होती, ती संध्याकाळी 7 वाजता. म्हणजे आम्ही पण आमच्या कामामध्ये बिझी होतो आणि त्यांना पण थोडं काम होतं, त्याच्यामुळे थोडंसं टायमिंग मागं पुढे झालं. पण भेटले फायनली. खूप चांगली माणसं आपल्याला भेटलेली आहेत असं. आणि काही चांगल्या माणसांचं बोलतात ना, भेटणं असतं ना, ते माणूस माणसाला भेटणार असतं, ते बोलतात नियोजित असतं का, ते बरोबर नियोजनाने झालं. म्हणजे भेट होणार होती ते झाली. त्यांना ऍड्रेस नव्हता मिळत, पण ते शोधत आले इथपर्यंत आम्हाला भेटायला. आणि आम्हाला पण असं बरं वाटलं. आता सर्व पॅकिंग चालू आहे. व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. सकाळची पण तयारी करायची ना, सगळी सामान सगळं आता भरावं लागेल.